शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेवरून नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये जुंपली आहे। चौकशी समिती नेमण्याच्या वक्तव्याचा पटोलेंनी समाचार घेतलेला आहे, तर चौकशी समिती नेमण्यात त्यांचा हातखंडा असल्याचा टोला पटोलेंनी मुनगंटीवार यांना लगावलाय। मुनगंटीवार यांना लोकसभेला जोरदार झटका दिला आहे असंही पटोले म्हणाले। दरम्यान जयदीप आपटे राहुल गांधींच्या जवळचे आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं होतं। त्याला नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून जे सर्टिफाईड करायला पाहिजे ते केलं गेलं नाही, त्यासाठी दोन्ही सरकार दोषी आहे। मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली, त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं। हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे, राहुल गांधींचा माणूस आहे। तपासावं लागेल, कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे, आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल। तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल, पण असं काहीतरी बेछूट बेफान आरोप करायचे ही एक नवीनच सवय लागली आहे। मग तपासून घ्या, एक चौकशी त्या मुनगंटीवारच्याच अध्यक्ष तो खूप कमिट्या बनवतो। विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या एखाद्या मंत्र्यांनी कमिट्या विधानसभेत जाहीर केल्या असतील, हा मुनगंटीवारच नावाचा व्यक्ती आहे। त्यांनी इतक्या कमिट्या, फक्त त्याचे 33 कोटी जे झाडं होते त्याच्यावर आम्ही जी कमिटी बनवली होती ते योगायोगानं त्या 33 कोटी झाडं पुढे आली नाही। त्यामुळे मुनगंटीवार फार काही लक्ष घालू नका। आमच्या भगिनींनी किती मतानं पाडलं आणि त्यांच्याच मतदारसंघात किती मागं आहेत तेवढं बघा, म्हणून फार सिरियस घेऊ नका। मुंबई लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।